कथा नगरी. बरं, मुलांनो, आजची गोष्ट आहे सगळ्यांचे ऐकले आणि गाढव पळाले. ते कसे? चला तर मग आपण बघू. एके दिवशी उन्हाळ्याच्या कडक उन्हात एक माणूस आणि त्याचा लहान मुलगा आपले गाढव घेऊन शेजारच्या गावाकडे निघाले होते. रस्ता लांब होता, धूळ ओढत होती आणि उन्हामुळे दोघेही घामाघूम झाले होते. गाढव शांतपणे त्यांच्या शेजारी चालत होते. सुरुवातीला दोघेही गाढवाबरोबर चालत होते. वाटेत काही प्रवासी त्यांना पाहून हसत म्हणाले, "अरे बघा, गाढव असूनही दोघे चालत आहेत. किती मूर्ख लोक." माणसाला वाटले लोक बरोबर म्हणत आहेत. त्याने मुलाला गाढवावर बसवले आणि तो स्वतः चालू लागला. थोडे पुढे गेल्यावर काही लोक म्हणाले, "बघा बघा, मुलगा गाढवावर बसला आहे आणि बा पुन्हाच चालत आहे." हे ऐकून मुलगा लगेच खाली उतरला. आता माणूस गाढवावर बसला आणि मुलगा चालू लागला. थोडे पुढे काही स्त्रिया बोलू लागल्या, "काय कठोर बाप आहे, स्वतः आरामात बसला आहे आणि लहान मुलाला चालवत आहे." माणूस गोंधळला. तो खाली उतरला. मग त्याने ठरवले की दोघेही गाढवावर बसू. आता पुढे काही लोक ओरडले, "अरे बापरे, बिचाऱ्या गाढवावर दोघे बसले आहेत. प्राण्यांवर दया नाही का?" हे ऐकून दोघे लगेच उतरले. पण आता काय करावे हे त्यांना समजेना. लोक काय म्हणतील या विचाराने त्यांनी गाढवाचे पाय दोरीने बांधले आणि एका काठीला टांगून दोघांनी खांद्यावर उचलून नेऊ लागले. हे दृश्य पाहून गावातील लोक मोठ्याने हसू लागले. गाढव घाबरून तडफडू लागले. अचानक दोर तुटले आणि गाढव पळून गेले. माणूस आणि मुलगा थकलेले, निराश उभे राहिले. माणूस शांतपणे म्हणाला, "बाळा, आपण सगळ्यांचे ऐकले, म्हणून आपलेच नुकसान झाले. प्रत्येकाचे ऐकले तर आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही." मुलगा मान डोलावून वडिलांबरोबर घरी परतला. तर मग मुलांनो, ह्या गोष्टीतून आपल्याला हे कळून येते की सगळ्यांचे ऐकून आपले मत बदलत राहिलो तर आपण गोंधळतो. म्हणून विचार करून योग्य ते ठरवले पाहिजे.